नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढा नांदेड या ठिकाणी जे कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यामध्ये या ठिकाणी आपण काही महिलांशी चर्चा करत आहोत की ज्यांचा या ठिकाणी बचत गटाच्या मार्फत जो स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे, त्या स्टॉलच्या कशा प्रकारे विक्री आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करू। कोणता बचत गट आपला? माझा मीराबाई महिला स्वयंसहायता समूह रेणापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड इथे आहे मी। हा कधीपासून आहे आपला बचत गट? माझा गट 2007 चा आहे सर माझा गट। आपल्या गटामध्ये किती महिला आहेत? आमच्या गटामध्ये 10 महिला आहेत। 10 महिला आहेत, त्यामध्ये काय काय आपल्याकडे आहे? माझ्याकडे 12 प्रकार आहेत आवळ्याचे। आवळा कॅन्डीचे 6 प्रकार आहे। आवळा लोणचं, आवळा मुरंबा, आवळा मंजन, आवळा पावडर, आवळा इंडिका, आवळा तेल, आवळा ज्यूस अशी 12 प्रकार आहेत सर माझे। तर कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हणजे त्याला आर्थिक मदत लागते, तर आपण किती रुपयापासून हा उद्योग सुरू केला? सर मी माझा व्यवसाय फक्त 500 रुपयापासून चालू केलेला होता सर। टर्नओव्हर किती आहे? माझा टर्नओव्हर आता 17च्या वर आहे सर। 17 लाखाच्या वर झालेला आहे टर्नओव्हर। म्हणजे 500 रुपये उत्पन्नापासून, 500 रुपये मुद्दलापासून म्हणजे भांडवल, जे की भांडवल 500 रुपयापासून ते आज आपण 17 लाखापर्यंत याची उलाढाल केली आहे। खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आपण आज 500 रुपयापासून जो उद्योग सुरू केलेला आहे ते आज लाखो रुपयापर्यंत गेलेला आहे आणि यांची जे मार्केट आहे ते नक्कीच चांगल्या प्रकारे चालत आहे। जे महिला ही बातमी पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सांगा? काही नाही, असंच आमच्यासारख्या गटाच्या माध्यमातून काही ना काही महिलांनी उद्योजक काहीतरी केलं पाहिजे व उद्योजक बनलं पाहिजे। आपल्याला हा उद्योग करावा ही माहिती आपल्याला कुठून मिळाली व ही प्रेरणा कशी मिळाली? मला हे आपले जिल्हा उद्योग केंद्राचे जितेंद्र देशमुख सर यांच्या मार्फत मी मानव विकासची अन्न प्रक्रिया व फळ प्रक्रिया यांची 1 महिन्याची ट्रेनिंग घेतली होती सर आणि त्यांच्या माध्यमातून मी हेच चालू केलं। खरं म्हणजे मी मास्टर ट्रेनर म्हणूनच शिकवत गेले, शिकत मीच शिकले सर। शिकवत आणि हे उद्योजकाच्या वाटचाळीला लागले सर मी। म्हणजे बचत गटाच्या मार्फत असं म्हणायला काय हरकत नाही की मी देवदर्शनाला गेलो, देव पाहायला गेलो आणि देव होऊनच आलो, हे अशा प्रकारची म्हण आपण ऐकली होती। परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात तुमच्याशी जेव्हा आपण संवाद साधला तेव्हा असं लक्षात आलं की बरोबर ही म्हण तुम्हाला लागू होते तुमच्या गटाला। तर काय सांगणार आपण या महिलाला जी बातमी ऐकत आहेत, कशा प्रकारे गटात यायला पाहिजे? काय आता प्रत्येक महिलांना काय वाटते सर, आज बचत गट झालं की लगेच उद्या शासनानं मदत केली पाहिजे, आज उद्योग केला तर लगेच फायदा, तसं नसते सर। बचत गटामध्ये आलं तर संयम ठेवावा लागतो आणि उद्योगामध्ये जर उतरलं तर फायदा होते ह्या उद्देशाने नाही हे करायचं सर। फायदा एकदम होत नाही सर, टप्प्याटप्प्यानं वाढवावा लागतो। आपल्याला गिराईक आल्यावर त्यांना आपल्या प्रोडक्टची माहिती सांगता आली पाहिजे, त्याच्यापासून शरीरावर काय फायदे आहेत तोटे आहेत ते सांगता आलं पाहिजे सर। सर्वाधिक आपल्याकडे जे आहे ते कोणतं आहे? म्हणजे आवळ्याचे आहे, काय आहे सर्वात जास्त हे हनीचा मुरब्बा आहे सर। हनीपासून म्हणजे मधापासून बनवलेला आहे आणि हा आहे ते गुळापासून, ड्राय आवळा म्हणतात त्याला, हे गुळ पावडर युक्त आहे। आणि दुसरं आहे ते हे कॅन्डी आहे सर, गुळयुक्त, गुळापासून बनवलेली। आणि हा आहे जेवढे पदार्थ आहेत तेवढे आवळ्यापासून आवळ्याची बी सुद्धा मी वाया जाऊ देत नाही सर। आवळ्याच्या बियापासून काय करतात? आवळ्याच्या बियापासून चूर्ण करते आणि हिरड्याचं चूर्ण आणि आवळ्याचं चूर्ण हे जर मधात आपण खाल्लं तर थायरॉइड सारख्या रोगावर रामबाण उपाय आहे सर। सर्व फळामध्ये आवळा हा अतिशय चांगला आहे की जे की अनेक शुगर पासून ते अनेक बिमाऱ्याला ते हे होतं। तर काय काय वाटते आपल्याला? हे आयुर्वेदिक मध्ये आवळ्याला अमृत म्हटलेलं आहे सर। आपल्या शरीरात जे 3 दोष आहेत, वात, कफ, पित्त, या तिन्ही दोषावर रामबाण उपाय म्हणजे आवळा आहे सर। मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे सर। नक्कीच या आवळ्यापासून जे बिमाऱ्या आहेत ते कमी होतील आणि आपला अशा प्रकारे जो आवळ्याचा जो व्यवसाय आहे तो अतिशय आज कुठपर्यंत याच्या म्हणजे आतापर्यंत आपण लोन वगैरे काय घेतलं का? PMFME कडून घेतलेलं आहे सर। आता 3.5 लाखाचं होतं। 3.5 लाखाचं लोन घेतलं, कशा प्रकारे फेड वगैरे झाली सर, महिन्याला आहे आमची परतफेड। कालच आम्ही भरून आलेलो आहोत सर। नोटीस घेतली। आता त्यांनी म्हणाले कावळेताई मोठं घ्या, आता त्यांनी प्रत्यक्ष येऊन गेलेले आहेत RBI चे सगळे मला वाटते अधिकारी सगळे सर आपल्या इथे। मला वाटते बरेच महिला बचत
बचत गट करतात, काही जण लोन घेतात, पण लोन पुरतच फक्त गट करतात आणि नंतर ते गट मोडून टाकतात, मग ते लोन अंगावर पडतं. परंतु या ठिकाणी या महिलांनी 500 रुपयापासून व्यवसाय सुरू केला, त्यानंतर 3.5 लाख रुपये बँकेचं लोन घेतलं, 3.5 लाख रुपये देखील आज त्यांनी परत केलेले आहे. 3.5 लाख रुपयाचा परतावा झालेला आहे आणि आज त्यांनी नोड्यूज बँकेकडून घेतलेला आहे. तेव्हा बँका म्हणतायत की यांना आणखी लोन घ्या. खरोखरच यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे की जी कोणी बातमी पाहतात असतील त्यांनी नक्की या बचत गटाला भेट द्यावी व आपला देखील व्यवसाय सुरू करावा. प्रत्येकाला वाटतं की शिक्षण झाल्याच्या नंतर नोकरी असावी, पण नोकरीच्या व्यतिरिक्त काय असतं हे या ठिकाणी आज या बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलेलं आहे. जर आपल्याला भेटायचं म्हटलं तर महिलांनी कुठे यावं? सर माझ्याकडे कुठे पण नंबर आहे सर, ऑनलाईन नंबर आहेत. आता आपण कृषी खात्याला भेटू शकता, पंचायत समितीला, उमेदला, कुठे पण माझा नंबर. आवळा कॅन्डी म्हणून आहे सर माझी ओळख. माझी सुनीता कावळे म्हणून ओळख नाही सर. आता ह्या आवळ्यानं माझी ओळख केली सर. माझी तर ओळख झाली, पण माझ्या गावाची, माझ्या तालुक्याची, माझ्या जिल्ह्याची ओळख फक्त एका आवळ्याने केलेली आहे सर. पुण्या गावात यावं लागेल तुम्हाला भेटायचं म्हणजे? पुण्या गावाला यावं लागेल. रेणापूर तालुका भोकर सर. नंबर वगैरे तुमचा मोबाईल नंबर? 83 29 70 56 66. आताच ताईने हा मोबाईल नंबर सांगितलेला आहे. या मोबाईल नंबरवर आपण जर संपर्क साधला तर आपण देखील एक उद्योगपती होऊ शकता. या ठिकाणी 500 रुपयापासून सुरुवात केलेला हा उद्योग आज 17 लाखापर्यंत उद्योग केलेला आहे. असाच उद्योग आपण देखील करून देऊ शकता. असं म्हणतात की ऐकू आहे, असं होते का? असं होत नाही, असं शक्य नाही. परंतु या ठिकाणी केल्यानं सर्व काही होत आहे. आधी केलेच पाहिजे. एक मन आहे, केल्याने होत आहे आणि केलेच पाहिजे आणि हे या बचत गटाने केलेलं आहे. आपला जर असं वाटलं की हा संपर्क आपण यांना साधावा, आता दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता आणि आपण देखील असा उद्योग करू शकता. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.